एकीकडे सरकारने राष्ट्रीय कृषी विमा योजनेमधून शेतकऱ्यांना काही कोटींची नुकसान भरपाई दिलेली असली तरी देखील आता शेतकऱ्यांच्या हाती आलेली तूर डाळ विक्री करताना मात्र शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात। कारण नाफेडच्या खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांच्या तुरीऐवजी व्यापाऱ्यांच्या तुरीला पसंती दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मराठवाड्यातली लातूर बाजार समिती रात्री सुद्धा जागी असते। 3 दिवसांपासून शेतकरी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून उभे आहेत। मात्र नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीऐवजी व्यापाऱ्यांच्या तुरीला पसंती दिली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। पूर्ण व्यापाराचा माल आहे, 90% माल व्यापाऱ्याचा गोडाऊन मध्ये आहे, 1% माल शेतकऱ्याचा आहे। अजून एकही गाडी शेतकऱ्याची खाली केलेली नाही। पूर्ण गाड्या गेटच्या बाहेर उभा टाकलेल्या शनिवारपासून। शेतकऱ्याचा माल हा 75 किलो मध्ये भरतीमध्ये येतो। शेतकऱ्याची गाडी ही रिजेक्ट ही रोडवरच म्हणजे गेटवरच रिजेक्ट होती। हा बघा शेतकऱ्याचा माल आणि व्यापाऱ्याचा माल हा मध्ये गोडाऊन मध्ये येऊन पडलाय, तरी तो माल रिजेक्ट नाही। पूर्णतः 25% डाळ आहे त्या व्यापाऱ्याला। गांधी बाबांच्या वर्ध्यात सरकारनं मालाचं वजन तरी करून घ्यावं म्हणून 8 दिवसांपासून शेतकरी रांगेत आहेत। सरकारला नेमकी कोणत्या प्रतीची तूर खरेदी करायची आहे यावर सतत वाद होतो। हा वाद सकाळपासून वाढत वाढत संध्याकाळ झाली तरीही मिटण्याचं नाव घेत नव्हता। तहसीलदार आणि उपनिबंधक आल्यावर वाद मिटला। सकाळी रिजेक्ट झालेली आदिनाथ पाटलांची तूर संध्याकाळी सिलेक्ट झाली। सरकारचा अजब गजब कारभार। 6 वाजता लिहिला, 6 वाजतापासून आता 4 वाजलेले आहे। अजून आमच्या गाडीचा जे 12 वाजता लिलाव घेऊन गेला तो लिलाव फेल दिलेला आहे आणि चांगली तूर आमची चांगली तूर होती। त्या मालाची परत तपासणी करण्यात आली, त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे होता तर त्याच्यामध्ये परत चाळणी मारून तो येण्यासारखा आहे। तर तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत। त्याचं रिग्रेडेशन करायला सांगितलेलं आहे आणि रिग्रेडेशन नंतर एफएक्यू दर्जाचा माल असेल तर त्यांना खरेदी करण्याच्या सूचना दिल्या। काही शेतकरी तर जवळपास 8 दिवसांपासून खरेदी केंद्रांवरच आहेत। आज नाही तर उद्या तूर खरेदी होईल म्हणून वाट बघतायत। नाफेडचा जो आहे तो एका पद्धतीने सरकारचा नव्हे तो व्यापाराचा एक प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे आणि सगळ्या संबंध शेतकऱ्याची लूट करत आहे। बुधवारी त्यांनी माल सिलेक्ट केला, तिथून इकडे पाठवला, त्याच्यानंतर आज अर्धा माल वापस पाठवत आहे। हाच माल आहे काढलेला, सिलेक्ट केलेला। याच्यामध्ये म्हणजे पूर्ण निकोप माल असताना सुद्धा खरेदी करत नाहीये। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज 20,000 क्विंटल तुरीची आवक होऊ लागतात व्यापाऱ्यांनी 3 दिवस तुरीचे सौदे केलेच नाही। जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी मिळून शक्कल लढवली। हमी भावापेक्षा कमी भावात तूर विकल्याचं लिहून घेतलं जातंय। रात्रीच्या काल 7 वाजता मी आलोय। 7 वाजता आल्यानंतर आमच्या गाड्या इथं अगोदरच्या गाड्या बोईला उतरून गेल्या, गाड्या रात्रीच्या परवा दिवशी होत्या म्हणून। त्यानंतर आम्ही लावल्या गाड्या आज सकाळी आणि आमच्या नंतर आलेल्या गाड्या अगोदर घेतल्या। शेतकऱ्याचा माल घेऊ, फक्त व्यापाराचा माल घेऊन इथे व्यापारी पण आले। व्यापाऱ्याचा आता इथं व्यापाराचाच माल आहे सध्या, इथं व्यापाराचाच माल चालू आहे आता सध्या। फेब्रुवारीच्या सुरुवातीला सरकार निवडणुकीत बिझी झालं, प्रचार टिपेला पोहोचला। आमचं पाणी तुम्ही पिताय। पणन मंत्री सदाभाऊ मुलाच्या प्रचारात बिझी झाले। सहकार मंत्र्यांवर सोलापूरची जबाबदारी होती। मुख्यमंत्री राज्यभर फिरत होते तर मुंबईत सेनेला रोखायचं होतं। इकडे मात्र तूर खरेदी केंद्रांवरचा बारदाना संपला आणि गोदाम फुल झाली। परिणाम खरेदी बंद। काही ठिकाणी बारदाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग गोडाऊनची स्पेस, वेअरहाऊसेसला जिथं जागा नसेल अशा ठिकाणीच बंद झालेली आहे। बाकी ठिकाणी जिथं जागा आणि बारदाना आहे तिथं काही बंद झालेली नाही।
मोदी सरकारनं स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम मार्फत महाराष्ट्रात तूर खरेदी सुरू केली होती. 32,000 मेट्रिक टन खरेदीचा कोटा पूर्ण होताच राज्यातल्या 135 केंद्रांना खरेदी बंद करण्याचे आदेश निघाले. सुरेश माने सरकारच्या केंद्रांवर तूर घेऊन आठवडाभर फिरत होते. चिखलीच्या फेडरेशनला टाकलं, तिथं घेतलं नाही माल, नाही आपलं हे बारदान नाही म्हणले. पुन्हा तिथून कणगऱ्याला नेला, कणगऱ्याला बी घेतलं नाही. त्याने बी 15 दिवस ठेवून घेतला, परत लावला. आता इथं घेऊन आलो सकाळी 7ला. इथं आता मग 2 दिवस लागेल टेम्पो खाली व्हायला. आजवर राज्य सरकारने 125 केंद्रांमार्फत तूर खरेदी केली. 54,688 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. 17 लाख क्विंटल तूर सरकारच्या गोदामात आली. पण उत्पादनच अचाट असल्यानं अजूनही शेतकरी ट्रॅक्टर बैलगाड्या भरून रांगेत उभे आहेत. 2,000 भाडं आहे साहेब. आता 2 दिवस झाले तुमची गाडी. आता काय करायचं? आता शेतकऱ्यापाशी पैसे नाहीत मागायला. कुठले देणार भाडं त्याने तर? कुठले देणार भाडं? पण आता खरेदी केंद्र बंद होणार आहे असं कळतं काय? आम्हाला तर तसे आदेश आलेले नाही आहेत बंद करा म्हणून. आमचं सेंटर चालू आहे, लातूर सेंटर. तूर विकल्यावर 24 तासात शेतकऱ्याला पैसे मिळतात. पण इथं महिना उलटला तरी 54,000 शेतकऱ्यांचे 354 कोटी सरकारनं थकवून ठेवले. गतवर्षी तुरीचा भाव 15,000 रुपये क्विंटल झाला आणि तो एक विक्रम होता. तूर डाळीमुळं केंद्र सरकारच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी डाळ वर्गीय पिकाच्या लागवडीसाठी विशेष अनुदान घोषित केलं होतं. यावर्षी पाऊस चांगला झाला आणि तुरीचं बंपर पीक आलं. त्यामुळं व्यापाऱ्याकडचे भाव पडले. 4,500 रुपये भावानं तूर विकली जाते आणि आणखी भाव पडतील, तोही एक विक्रम असणार आहे. भाजपा सरकारची हळूहळू शेतकरी विरोधी अशी प्रतिमा होऊ लागली. काल आली साहेब गाडी, आणखीन मध्ये माप नाही ना, गाडी काट्यावरला खाली करून घेत नाही. 2 दिवस झाले उपाशी. 5,000 भाव दिला तरी बी आता 2 दिवसाचं भाडं गाडीला दिल्यावर काय शिल्लक राहणार आहे शेतकऱ्याला? देशी बाजारात तुरीचे भाव कोसळलेत. त्यामुळे सरकारनं घाबरून परदेशातून आयात केलेली 50,000 टन तूर विक्रीला काढली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचे भाव पडत असताना सरकारला सुद्धा आपल्याकडची तूर विकण्याची फार घाई झालेली आहे. MMTनं आपल्या 50,000 क्विंटल तुरीपैकी 5,000 क्विंटल तूर विकण्याचं टेंडर 4च दिवसापूर्वी काढले. जेव्हा सरकारनं ही तूर परदेशातनं खरेदी केली होती तेव्हा त्या तुरीला 6,000 ते 8,000 रुपये भाव होता. आज ही तूर 3200 ते 3800 रुपये या दरानं विकली जाते. या नुकसानीचा विचार करा. ग्राहक शहरी मतदारांचा विचार करत सरकार सातत्यानं बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करते आणि शेवटी त्याचा नेहमी शेतकऱ्यांना फटका बसतो. यावर्षी चांगल्या पावसामुळे चांगली थंडी होती, कीडही पडली नाही. तुरीला एकरी 6 ते 7 पोती उतारा आला. मोदी सरकारचे अंदाज चुकले. गेल्या वर्षी तूर डाळीने 150चा पल्ला गाठला. त्यामुळे सरकारनं आफ्रिकन देशातून लाखभर टन तूर आयात केली. त्यातली 50,000 टन तूर अजूनही मुंबई आणि मुंद्रा बंदरात थप्पी लावून आहे. त्यामुळं सरकारनं विकत घेतलेल्या या तुरीचं पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न असणार आहे. वर्ध्याहून पराग ढोबळे आणि निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, ABP माझा, लातूर.